मारामारी लावायचं म्हणून नुसते धनगर तर मराठीत मारामारी लावायचं म्हणून यायला लागला त्यांनी मारामारी लागतात का धनगर काय येडा आहे का आणि मराठी काय पागल झालेले आहेत का याला कळव नका धनगराला कळतंय आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्यामुळे त्यामुळे धनगर बोलतच नाही हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला बोलवा तुम्ही मग बोला तुम्हाला आम्हाला काय बोलायचं ते धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही उगाच भांडण विकत घ्यायला लागले बरं आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही काय थुकासाठी ते बोलायचे थुकतच नाही तो या नावाने काय थुकासाठी तो कोण सेकंद भुजबळ कोण पडलेवले कोण कोणाच्या मदतीला येणार आहे तुम्ही का वैर घेता येण्यातला माणूस असला तरीही त्याला कळतंय धनगराच्या आरक्षणाला मराठ्यावर धक्काच लागत नाही मग उगाच तुम्ही संख्येनं मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगावर येणार का बरं आम्ही धनगराचं आरक्षण आम्हाला द्यावे म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांचं वेगळं आरक्षण आहे 3, 3.5, 2.5% काय असेल ते असं त्यांचं वेगळं आहे हा तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे 27% आरक्षणातल्या 19% आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे तुमचा काय प्रश्न आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेली आहे आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या 3.5% किंवा 2.5% आरक्षण द्या तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा आम्ही म्हणलं एसटी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ तर मग विरोध करा किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही मग आम्हाला विरोध करा आम्ही तुम्हाला बोलतच नाही कशामुळे बोलायचं आम्हाला तर तुम्ही काय करा नाही तुमचं ऐकून घेतोच परिणाम त्याचा बरं तुम्हाला विरोध करायचा करा हरकत नाही विरोध करायला पाहिजे ना करा आमचं काय म्हणणं नाही हे गाड्या अडवणं घोषणा देणं नाही मायावर बोलणं तुला काही बोललं का आता बोल ऐकून घेतले तर पुढे ऐकून घेत नसतात अजिबात नाही 13 महिने ऐकून घेतले मला पहिलं तुम्हाला आता जर सांगतो ते गेट उपटून फेकायचे आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा पाहिजे मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला मी गेट उपटून मी स्वतः फेकून देणार मागा देतो का मी एकदा शब्द टाकला ना मी मागे सरकार नसतो पुढे इथून तिथून गेलो फेकी तर थेट मुंबई पोहोचेल परत सागर बांगल्यावर